खारेगाव पाखाडी मैदान येथे मान्सून स्पेशल सर्वांसाठी सर्व काही मराठी ग्राहक पेठेचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। या ग्राहक पेठेचे हे 8वं वर्ष आहे। नुकतंच या ग्राहक पेठेचं उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्यासह मोरेश्वर पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, मोरेश्वर पवार, संतोष पाटील, दिनेश पाटील, अशोक शिरसाट इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। सदर प्रसंगी मान्यवरांनी उद्योजक आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत। या ग्राहक पेठेमध्ये गृहोपयोगी आणि गृहसजावटीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीची वेळ सकाळी 11 ते रात्री 10 अशी ठेवण्यात आलेली आहे। 2 महिने चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये भव्य पुस्तक प्रदर्शन, विक्री, कॉस्मेटिक, इमिटेशन ज्वेलरी, कोकण बाजार, जयपुरी चप्पल, आयुर्वेदिक औषधं, पेस्ट कंट्रोल, टी-शर्ट प्रिंटिंग, हेल्थ प्रोडक्ट, कंझ्युमर प्रोडक्ट, किचनवेअर, राजस्थानी लोणची, जयपुरी मुखवास, खेळणी, रुचकर पापड, गृहोपयोगी, प्लॅस्टिकच्या वस्तू, खास आकर्षण शैक्षणिक वस्तू यांसह ऑनलाईन वस्तूवर भव्य अशी सूट देखील या ठिकाणी देण्यात येत आहे। सदर ग्राहक पेठेला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटा असं यावेळी माजी नगरसेवक उमेश पाटील आणि समाजसेविका रचना राकेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। पुढे चालत आपले माननीय श्री दशरथदादा पाटील यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण येथे मराठी ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले। या ग्राहक पेठेचे हे 18वं वर्ष आहे आणि यावर्षीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण इथे विविध प्रकारची पुस्तकं देखील आलेली आहे। यामध्ये सांस्कृतिक, वैचारिक आणि इतरही पुस्तकं आहेत, म्हणजे मुलांची शैक्षणिक साहित्य आहेत, गृहोपयोगी वस्तू देखील आहेत। विशेष आकर्षण म्हणजे असं म्हणता येईल की आपण महिलांना प्राधान्य दिलेले आहे, कारण बचत गटाद्वारे त्यांचे जे काही लघु उद्योग आहेत त्यांना आपण महिलांसाठी विशेष असे स्टॉल देखील आहेत इथे, जेणेकरून फार रास्त दरामध्ये आपल्याला ग्राहकांना चांगल्यात चांगल्या दर्जाच्या वस्तू इथे विकत घेता येते। स्टॉल आपल्या इथे शालेय सगळं म्हणजे ज्या वस्तू मिळतात, पेन, पेन्सिल बोला किंवा इतर, परत गृहोपयोगी वस्तू, आता आपण माझ्या पाठी पाहतच असाल हे सगळे स्टॉल कपड्यांचे आहेत, त्यानंतर साड्या, ड्रेस मटेरियल आणि आपलं हस्तकलेच्या वस्तू देखील आहेत। विविध प्रकारच्या औषधं देखील इथे आहेत आणि त्याचबरोबर प्लास्टिकच्या वस्तू आहेत ज्या आता आपल्याला पावसाळ्यामध्ये उपयोगी पडतील, अशा बऱ्याचशा गोष्टी इथे देखील आहेत। आम्ही नागरिकांना एवढंच सांगू की आपली ही जी बाजारपेठ आहे ही आपण रास्त दरामध्ये
येथे जे काय आयोजन केलेलं आहे हे थोडं कमीत कमी दरामध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्यासाठी आपण सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. आम्ही त्यांना एवढंच आवाहन करू की आपण या ग्राहक पेठेला भेट द्या. 2 महिने आपली ही ग्राहक पेठ चालणार आहे.